शेलके, प्रणीत शेलके, संतोष शेलके, वैष्णव भोपे, सर्व फ्रेंड्स ग्रुप तुमचं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेनं. खूप चांगला मॅच रंगवेल, कारण एका बाजूला अजनबी ओवले तर दुसऱ्या बाजूला नक्कीच शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा. हार्दिक अभिनंदन करूया कानपोली संघ. अथर्व एंटरप्राइजेस गावदेवी कानपोली संघानं इथे मात्र 2 सामने जिंकलेत, तर नक्कीच अभिनंदन. भोलानाथ शेठ पाटील वलप सरपंच आपलं देखील हार्दिक अभिनंदन, कारण आपण केलेला संघ पॅक इथे 2 मॅच जिंकतोय. हार्दिक अभिनंदन करूया आमचे सुजित पाटील कानपोली, गणेश पाटील, सर्व ग्रामस्थ मंडळ कानपोली. हार्दिक अभिनंदन. तर जाऊया मॅचच्या दिशेनं. घाई करावी लागेल. बरोबर 2:50 सुरू आहेत आणि आजच्या दिवसातला फ्रेश तिसरा सामना आपण या ठिकाणी पाहत आहोत. यानंतर मॅच असेल पारगाव विपक्ष भातान. आमचे पप्पू प्रशांत यांचं इथे आगमन झालं. एक बेस्ट किपर कुंडेवाल संघासाठी अनेक वर्ष चांगली किपिंग त्यांनी केली आहे. या जुन्या आठवणी नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. याच पप्पू आपलं स्वागत. जाऊया थेट मैदानाच्या आतमध्ये. अंपायर चव्हाण सरांचा ग्रीन सिग्नल. मॅच इज ऑन, गेम इज ऑन. फर्स्ट बॉलर नेम शुभम पाटील. इन्फॉर्म खेळाडू, अष्टपैलू खेळाडू शुभम पाटील येतोय गोलंदाजीसाठी, तर समोर आहे विशाल गायकवाड पावा. पहिलाच बॉल पावानं भिरकावून दिला. झेलखाली क्षेत्ररक्षक. फर्स्ट विकेट डाऊन. इथे मात्र गोल्डन डकचा शिकार झालाय विशाल गायकवाड. खरं बैलगाडा शर्यत फार मोठं क्रेज आहे बघा रायगडमध्ये. खरं तर बैलगाडा शर्यतींचा, आणि याच प्रसिद्ध गाडा मालक आपण निलूशेठ शेलके यांना आज सह्याद्री धाबा ग्रुप आपण पाहतोय आदईगाव. प्रसिद्ध गाडा मालक आज बरेच शेकडा शौकीन देखील या टेनिस क्रिकेटचा आनंद घेत आहेत. सर्वांचं करूया स्वागत. न्यू बॅट्समन वन डाऊनला जाताना पाहायला मिळेल प्रमोद घरात. ओले गावची रणमशीन ज्याला म्हटलं जातं, तो प्रमोद घरात ऑन स्ट्राईक. ऑफ स्टंपला बॉल होता. कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता प्रमोद घरातचा, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाही. डॉट बॉलची समाप्ती. शुभमचे पहिले 2 सुरुवातीचे बॉल डॉट जाताना आपण पाहिलात. पॉवर प्लेचा ओव्हर आहे. 5 षटकांचा सामना, आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये आता आपण पाहू शकाल शुभम सुरुवात चांगली करत असताना. ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा प्रमोद घरात. बॅटची कडा घेतली सेकंड स्लिपच्या दिशेनं. इथे मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण सेकंड स्लिप गलीच्या दिशेनं होताना पाहायला मिळालं. शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा, आणि तिथे मात्र गोलंदाज तेवढी चांगली कामगिरी करतोय. औटी मैदानावर आपण पाहू शकाल हा क्रिकेटचा महामेळावा, हा क्रिकेटचा महाकुंभ. कारण या औटी मैदानावर अनेक प्रेक्षक बघा या ठिकाणी आपल्याला आनंद घेताना पाहायला मिळतील. जसं संध्याकाळचं सत्र पाहायला मिळेल. हलकसा तटवलाय गॅप मधून. काही बॅटची कडा घेऊन मला वाटतं चेंडू जातोय सरळ गलीच्या दिशेने थर्डमॅन एरियाकडे. येतोय पहिला पॉवर प्ले मधला चौकार. थँक्यू डीजे. प्रमोद गरजच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार. संघाची धावसंख्या धावफलकावर एकूण पाहायला मिळते ती 4. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. धावसंख्या 4. 1 गडी बाद झालाय. विशाल गायकवाड पहिल्या बॉलवर मात्र 0वर बाद झाला. तदनंतर प्रमोद गरज चौकार ठोकत असताना 4 धावा लागल्या आहेत. शॉर्ट पिच बॉल. पुन्हा एकदा गॅप शोधण्याचा प्रयत्न होता प्रमोदचा, परंतु क्षेत्ररक्षणाची विवरचना जर प्रशांत आपण बघितली ना, खूप चांगली सजवली ट्रॉम्बे कोलीवाडा संघानं. जिथे मात्र कव्हर पॉईंटला 3 क्षेत्ररक्षक. ज्या पद्धतीने लेदर क्रिकेट आपण खेळत असतो ना, त्यावेळी जसं क्षेत्ररक्षण सजवतात तसं क्षेत्ररक्षण सजवलंय. त्यांनी ओळखलंय
की प्रमोद घरतची स्ट्रॉंग झोन कव्हर ड्राईव्ह ऑफसाईड आहे आणि त्याच अनुषंगानं कदाचित ते क्षेत्ररक्षण सजवलंय की काय. बॉल गेलाय डॉट. पुन्हा एकदा गोलंदाज शुभम आडव्या बॅटने केलाय. चांगला फटका आहे आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट एरियाकडे. फक्त मिळेल एक सिंगल. पहिल्या पॉवर प्लेचा खेळ समाप्त आणि शुभम पाटीलच्या षटकात आल्या एकूण धावा 5 आणि 1 गडी बाद. खूप चांगली सुरुवात केली आहे शुभमनं. अर्थातच ट्रॉम्बे कोलीवाडा संघानं. आज अजनबी ओले संघ पूर्णपणे लाल रंगाच्या जर्सीमध्ये आज उतरली आहे. प्रशांत, लाल रंग म्हणजे प्रेमाचं प्रतीक असतं. लाल रंग म्हणजे डेंजर, धोका देखील असतो. आणि दुसऱ्या बाजूला पांढऱ्या रंगाच्या परिधानामध्ये अर्थातच ट्रॉम्बे कोलीवाडा. पांढरा रंग म्हणजे शांततेचे प्रतीक आणि दुसऱ्या बाजूला लाल रंग म्हणजे प्रेमाचे प्रतीक. हे दोन्ही संघ एकमेकांसमोर आता खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. जो लाल रंगाचे टी शर्ट आपण पाहतोय ते पुरस्कृत करणारे सुखदेव गायकवाड याच गावचे, ओले गावचे. चांगले क्रिकेट शौकीन आहेत आणि जुन्या पुरातन काळामध्ये टेनिस क्रिकेट खेळायचे. अजनबी ओलेतून ओपनिंग करायचे. त्या काळचा क्रिकेट आज तेवढाच प्रेम दाखवत आहेत, आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देत आहेत आणि आज त्यांनी ते टी शर्ट इथे पुरस्कृत केले आहेत. सुखदेव गायकवाड, तुमचंही असेल स्वागत या स्पर्धेमध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. सेकंड ओव्हर. सुधीर कोहली. कोहली म्हणजे म्हटलं तर नक्कीच आगरी, कोहली, कराडी हा आपला समाज आहे प्रशांत. आणि आपला समाज एकवटलेला हवा. हा समाज विकृतता न देता हा आपण एकत्र येऊन काम करायला हवं. म्हणून तर आज दिवंगत दिबा पाटील साहेबांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला आपण देण्यात आपल्याला यश मिळालं. व्हेरी गुड गॉड्स, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अगदी तंत्रशुद्ध फटका आहे. डीप फायनली कडे एक सिंगल मिळाल. दुसरी धाव देखील कंप्लीट. 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा धोका, परंतु इथे सहज पूर्ण झाली तिसरी धाव. चांगली रनिंग बिटवीन, चांगला ताळमेळ, चांगलं कोऑर्डिनेशन आणि चांगला कॉल म्हणावा लागेल दोन फलंदाजांमध्ये. मिळाल्या 3 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते की टोटल 8 या आकड्यावर. 8 धावा. आता मात्र धावफलकावर नव्यानं प्रथमच चेंडूला फेस करण्याकरता बॅट्समन येईल ऋषिकेश पाटील उर्फ बबल्या. ऋषिकेश पाटील ऑन स्ट्राईक. पहिल्यांदा पहिल्या बॉलला फेस करेन गोलंदाज सुधीर कोहलीचा हा पुढील चेंडू. आडव्या बॅटने उडवलाय. बबल्याला दिला समोर बॉल. भिरकावून दिला वाईडिश डीप मिड विकेट एरियाला. येतोय गगन भेदी, गगन चुंबी फटका. सिक्सर. थँक्यू. 14 धावा धावफलकावर ऋषिकेश पाटील उर्फ बाबल्या. ओले प्रीमियर लीग मध्ये देखील बाबल्याची फलंदाजी बहरली होती. धीरज पाटीलच्या संघातून खेळत असताना तोच बाबल्या. फुलटॉस बॉल. इथे मात्र पूर्णपणे बोनस मिळालाय ओला टीमला. जसा दिवाळीचा बोनस मिळतो. व्हाईट बॉल प्लस 4 रन. थँक्यू डीजे. इथे अंपायर कॉल आहे. रिव्ह्यू घेतलाय. बीमर चेक केला जाईल. अबाव द वेस्ट हाईट चेक केली जाईल. हा नो बॉल आहे की नाही. चला जाऊया आपण टीव्ही स्क्रीनवर. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा निर्णय पोहोचला जाईल. काय आहे निर्णय? इट्स अ नो बॉल. म्हणजेच वाईड बॉल अंपायरनं दिला होता. डेफिनेटली इथे मात्र रिव्ह्यूच्या माध्यमातून नो बॉल घोषित केलाय. फ्री हिट. 5 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 19. खराब गोलंदाजी करत असताना सुधीर कोहली खराब यष्टिरक्षण झालं आणि तिथून मात्र या 5 धावा आल्या आहेत. धावसंख्या धावफलकावर 19 रन्स. पुन्हा एकदा सुधीर कोहली 55 पार करून चेंडू फेकतोय. ओव्हरफिस. फ्री हिट, फ्री हिट आणि त्या फ्री हिटला भिरकावून दिला या बॉलला. वाईडिश लॉंग ऑनला बबल्याच्या बॅट मधून आलेला दुसरा षटकार. या षटकामध्ये अतिशय महागडी गोलंदाजी करत असताना सुधीर पाहायला मिळतोय. हा चेंडू चांगला होता परंतु इथे मात्र बॅकफुटला गेला. हलकसं पंच केलं. सिली मिडॉन कडे चेंडू क्षेत्ररक्षकाने उचलला. मात्र मिळाली सिंगल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या आकड्यावर. षटक क्रमांक दुसरा 26 धावा
बघा पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या शुभम पाटीलच्या. तदनंतर मात्र सुधीर कोहली आतापर्यंत गोलंदाजी करत असताना 26 धावा. इथे मात्र थोडासा ऑफस्विंग चेंडू बघितला, झपकन आतमध्ये आला, कव्हर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. म्हणजे गोलंदाजाकडे जर तुम्ही पाहिलं ना तर अगदी नजर टाकली सुधीरकडे तर सुधीर ऑफ स्टंपला चेंडू फेकतो आणि इनस्विंग करतोय, ऑफ ब्रेक प्रकारच्या चेंडूची फेकी करतोय आणि तिथे मात्र यश मिळतंय त्याला. एक सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावर 27 धावा. या षटकातला अंतिम शेवटचा एक चेंडू. 27 धावा. लास्ट डिलिव्हरी. क्षेत्ररक्षणामध्ये हलकसं बदल केलंय. ट्रॉम्बे कोलीवाडा. शेवटचा चेंडू सुधीर कोहलीचा. समोर बॅट्समन ऋषिकेश पाटील उर्फ बबल्या. भिरकावून देण्याचा प्रयत्न अलॉंग द बॉडी. शरीराला लागलाय चेंडू. नक्कीच हलकासा फील केलाय. मात्र लेगबाईच्या इशारानं मिळाली सिंगल. 1 रन. एका धावेनं संघ जाऊन अजनबी ओले संघ जाऊन पोहोचतोय. टोटल 28 या आकड्यावर. म्हणजे 28 धावा आल्या या षटकामध्ये. टोटल 23. पहिल्या षटकामध्ये 5. थोडीशी महागडी गोलंदाजी आपण मैदानावर पाहतो. आदरणीय श्री दिलीप दशरथ वास्कर साहेब अर्थातच पाले बुद्रुक गावचे सरपंच म्हणून आहेत. मी विनंती करेन दिलीप शेठ वास्कर साहेब आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. आमचे पुष्कराज साऊथ इंडियन हिरो. आपण पाहू शकाल काय पर्सनॅलिटी आहे. पुष्कराज उर्फ सिद्धू. साऊथ इंडियन पिक्चर तुम्ही पाहू शकाल. त्या पिक्चर्समध्ये असे पर्सनॅलिटी असणारे हिरो पाहायला मिळतात रवी. आणि ते पुष्कराज यांचं आगमन झालं आहे. दिलीप शेठ वास्कर सरपंच पाले बुद्रुक यांचं इथे आगमन होतं. त्यांना विनंती असेल की यावं. बघा अजनबी ओलं मैदानावर खेळत असताना काय पाठीराखे त्यांना समर्थन देण्यासाठी उपस्थित आहेत. आमचे महेशजी गवाणकर, महेश गवाणकर, कुमार म्हात्रे, पोऱ्याबाई नाईक ही सारी मंडळी खरं तर बिग सपोर्टर म्हणून त्यांना लाभलेत आणि या मॅचचा आनंद घेत आहेत. स्वागत आहे महेश गवाणकर, पोऱ्याबाई नाईक आणि कुमार म्हात्रे. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओव्हर क्रमांक 3. शुभम पाटीलचा वैयक्तिक 2. गॅपमध्ये ऋषिकेश बबल्याच्या बॅटमधून दर्जेदार फटका. चौकार. स्वागतम दिलीप शेठ दशरथ वास्कर साहेब सरपंच पाले बुद्रुक यांचं सहर्ष स्वागत. या व्यासपीठावर आगमन झालंय. कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. ज्या शुभमनं पहिला ओव्हर फेकला फक्त 5 धावा दिल्या त्या शुभमला पाचारण केलं 3रं षटक फेकण्याकरता आणि त्या शुभमवर मात्र पहिल्याच बॉलवर प्रत्याला चढवलाय बबल्यानं. चौकार. पुन्हा एकदा हवेत हवेत उडवलाय. ट्रिमेंडियस एकदम कडक सिक्सर. थँक्यू. बघा ओला संघ सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये चेंडू आलाय बघा. सुरुवातीला अडचणीत आला होता ओला संघ. ट्रॉम्बे कोलीवाडा संघ हवी झाला होता पहिल्या ओव्हरमध्ये परंतु ऋषिकेश पाटील बबल्याच्या या फलंदाजीच्या जोरावर मात्र या धावसंख्येला पूर्ण आकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आता तब्बल 38च्या घरात. 38 या आकड्यावर. हा चेंडू चांगला आहे. ही मात्र लाईन्स खूप चांगली आहे शुभमची. हा ट्रॅकरचा बॉल फेकला, उचली दिली, थोडासा बाउन्स मिळाला चेंडूला. चेंडू यष्टिरक्षकाच्या हातामध्ये विसावला. डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर 38. शुभम एक ऑलराऊंडर खेळाडू. प्रणय शुभम कोलीवाडा ट्रॉम्बेमधून खेळत असताना अनेक मैदानं गाजवलीत या शुभमनं आणि खूप चांगला परफॉर्मन्स देत असतो. हा ओव्हरफिच बॉल खोलवर पद्धतीनं फेकला होता. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहे उभा. एक सिंगल मिळाले. प्रमोद घरातनं थांबवलंय ऋषिकेशला की काही गरज नाहीये धोका घेण्याची आणि अशा परिस्थितीमध्ये एक सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या 39. 39 रन्स. षटक क्रमांक सुरू आहे 3. शुभम पाटील ट्रॉम्बे कोलीवाडा. मी म्हटलं की येणाऱ्या 21 ते 25 जानेवारी शरद स्मृती चषकाचं आयोजन महेश्वरी साहेबांनी केलेलं आहे. हा ट्रॉम्बे कोलीवाडा.
खोलवर पद्धती, खूप चांगली चेंडू, यश मिळालंय बघा शुभमला. अगदी खोलात बुंद्यात चेंडू फेकले. या अगोदर त्यानं ओव्हरपिच जेवढे चेंडू फेकले त्या चेंडूला त्याला मार मिळाला, परंतु तदनंतर एक बाउन्स केला, तदनंतर 2 चेंडू त्यानं खोलवर फेकले. म्हणजे विश्लेषणता, विविधता, भिन्नता पाहायला मिळाली गोलंदाजीमध्ये शुभम पाटीलच्या. आणि कमबॅक करतोय. संघाची धावसंख्या 40. 4-0 रन्स. हा मागे मागे ठेवल्यानंतर याचा उत्तर दिलंय, बबल्यानं ठोकलाय. वाईडिश मिड विकेट एरियाकडे उत्तुंग सिक्सर. थँक्यू ग्रेट इनिंग बाय बबल्या. ऋषिकेश बघा 9 चेंडूमध्ये 30 धावांवर खेळतोय. खूप चांगली बॅटिंग करतो ऋषिकेश, कौतुक करावं लागेल. आणि संघाची धावसंख्या 46 वर नेऊन ठेवली आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. चेंडूंची पूर्तता केली आहे व पाठीराखे खरं तर आपण पाहू शकाल 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 46 धावा धावफलकावर लागल्या आहेत. पाण्याची पूर्तता करायची आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानात लगेच आपण पाण्याची पूर्तता करा. दोन्ही 12वे खेळाडू. टोटल धावसंख्या धावफलकावर 46. 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. व्यासपीठावर बघा सह्याद्री धावा ग्रुप, आमचे अदय पनवेल, निलू शेठ शेळके, एक प्रसिद्ध गाडा मालक ज्यांच्या वतीनं आम्हाला मालिकावीर बाईक म्हणून दिलेले आहे. त्यांचे सर्व परम मित्र परिवार, शुभम शेळके, प्रणित शेळके, संतोष शेळके आणि वैष्णव भोपी, त्यांच्या समवेत पालेबुद्रुक गावचे सरपंच साहेब आदरणीय श्री दिलीप शेठ दशरथ वासकर हे देखील उपस्थित आहेत. सर्व मान्यवरांचं आपण करूया स्वागत आणि पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेनं वळूया. मॅचचा आनंद घेताना बरेच ओवला ग्रामस्थ, कारण ओवले गाव म्हटलं ना तरी 1 किलोमीटर अंतरावर आहे इथून, त्याच्यामुळं बरेच ओवले गावचे बिग सपोर्टर या मॅचचा आनंद घेतात. यानंतर चौथा मॅच आपल्याला पाहायला मिळेल, अर्थातच शेवटचा पहिल्या फेरीतला सामना SSC पारगाव आणि त्यांच्या विरोधात भातान. तर भातान आणि पारगाव संघाच्या संगनायकाला हा पहिला कॉल असेल. कृपया आपण लगेच रिपोर्टिंग करा, कारण फर्स्ट इनिंग जशी संपेल ना लगेच मात्र टॉस होणार आहे. त्यामुळे कृपया कोणताही वेळ न दडवता क्षणार्धात तुम्ही इथे या आणि आपली उपस्थिती दर्शवा. तीन षटकांचा खेळ समाप्त. धावसंख्या धावफलकावर 3 षटक आणि 46. ओले गावाचे बिग फॅन, बिग सपोर्टर दत्ता गायकवाड देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. मी म्हटलं ना की बरेच प्रेक्षक जोडले गेले असतील या मॅचचा आनंद घेण्याकरता. आमच्या ओले गावचे सरपंच रुपेशभाई गायकवाड, राकेश शेठ गायकवाड देखील या मॅचचा आनंद घेतात. कारण ओला गाव म्हटलं ना तर या गावामध्ये देखील 2-2, 3-3 संघ आहेत आणि ते मैदानावर खेळत असतात. काल देखील आर्या स्पोर्ट्स ओली संघाला तुम्ही खेळताना याच मैदानावर पाहिलात आणि त्यांचा हातातून सामना निसटला कालच्या दिवसामध्ये. आणि त्यामुळं ओला गाव म्हटलं तर टेनिस क्रिकेटमध्ये मातब्बर असे खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. तर थर्ड ओव्हर समाप्त झाला, चौथ्या षटकाला सुरुवात. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय प्रमोदनं, झेलवर क्षेत्ररक्षक पोहोचला नाही, हातातून झेल निसटला गेला आणि तिथे मिळाली संधी नामी ती प्रमोद घरातला. मिळाल्या 2 धावा, संघ जाऊन पोहोचतो 2च्या सहाय्यानं 48 या आकड्यावर. 48 रन्स. गोलंदाज अमित कोहली. अमित टू शुभम. क्षेत्ररक्षक बघा थोडंसं आपण बघितलं तर नवीन असल्या कारणानं त्याची जागा बदलली गेली. नवीन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज. पुन्हा बॅग जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला उचली मिळाली आहे. शुभम आहे त्या ठिकाणी, एक सिंगल मिळाली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी देखील तेवढीच चांगली. एका धावेनं आता धावगती 50च्या जवळपास जाऊन पोहोचली, ती 49 या आकड्यावर. चौथं षटक ऑन स्ट्राईक ऋषिकेश.
फुलटॉस बॉल, थोडासा ओव्हरस्टेप होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाते वाईडिश लॉंग ऑन कडे. क्षेत्ररक्षक येतो वेगानं आणि 2 धावा पळून काढल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या 50 कंप्लीट होते. अजनबी ओवळे संघाच्या 51 धावा. अंपायर रिव्ह्यू, बॅट्समॅन रिव्ह्यू. यस, बॅट्समॅन रिव्ह्यू या ठिकाणी नो बॉल चेक केला जाईल. हाईट फॅक्टर, ऑनफिल्ड डिसिजन नो बॉल नाहीये त्यामुळं इथे चेक केला जाईल. फेअर डिलिव्हरी या आयोजन कमिटीच्या वतीनंच निर्णय आलाय. रिव्ह्यू, बॅट्समॅन रिव्ह्यू समाप्त झालेला आहे. लास्ट अजून एक षटक बाकी आहे. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. संघाची धावसंख्या 51. 50 कंप्लीट रन्स. अजनबी ओवळे टीम इथे मात्र धोकादायक कदाचित धाव ठरली असती, परंतु सुरक्षित फलंदाज ऋषिकेश. एक सिंगल मिळाली. अंपायर सिग्नल. बॅट कट होती. नक्कीच पुन्हा एकदा खरं तर झेल हातातून निसटला गेला. एक सिंगल मिळाली. संघाची धावसंख्या धावफलकावर 52. खूप चांगली भागीदारी. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं हा चेंडू फ्लाय झाला आणि सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर पॉइंटच्या दिशेनं आलाय. चौकार. छप्पन्न धावा. खरं तर प्रणय आजच्या दिवसातल्या सर्वात जास्त धावा आहेत. मागील 2 सामन्यांचा विचार केला त्यानंतर तिसरा सामनाही पाहिला आपण तर सर्वाधिक स्कोर आजच्या दिवसातला मी म्हणेन. हायेस्ट स्कोर 74 धावांचा आहेच, परंतु आजच्या दिवसातल्या सर्वात जास्त धावा. हा चेंडू गुडगा नक्कीच खेळपट्टीवर टेकून मारला होता, परंतु इथे असं वाटलं की षटकार होणार, परंतु शुभमने टिपलेला प्रेक्षणीय झेल. मोठी विकेट. फलंदाज प्रमोद घरत होतोय झेलबाद. आतान संघ आणि पारगाव दोन्ही टीमच्या संगणकाला पुन्हा एकदा कॉल केला जात आहे की टॉससाठी तुम्ही यायचं आहे, कारण अंतिम एक षटक बाकी आहे. तुम्ही रेडी राहा. प्रमोद घरत सलामीचा फलंदाज आपण पाहिला तर विशाल गायकवाड बाद झाल्यानंतर वन डाऊनला आला होता. प्रमोद 17 धावांची खेळी करत प्रमोद इथे मात्र बाद झालाय. 12 चेंडू आणि 17 धावा. वैयक्तिक खेळीचा विचार केला तर प्रमोदची. त्यानंतर मात्र आता नवीन फलंदाज मैदानात येतोय आशिष म्हात्रे. धावसंख्या धावफलकावर 56 वर मिळालेली दुसरी सफलता ट्रॉम्बे कोहलीवाडा संघाला. गोलंदाज आपण पाहू शकाल अमित कोहली, ज्यानं फक्त 10 धावांचं हे षटक फेकलं. चांगलं षटक आलं ट्रॉम्बेसाठी, ट्रॉम्बे कोहलीवाडा संघासाठी. आता लास्ट ओव्हर घेऊन येतोय दिनेश पाटील. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. अंतिम षटक हे मात्र षटक निर्णायक असेल. 56 धावा धावफलकावर लागल्यात. दिनेश पाटील समोर मात्र सलामीवीर फलंदाज ऋषिकेश उर्फ बबल्या. पहिलाच बॉल ओव्हर सरळ खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. फ्लॅट पद्धतीनं पॅरल पद्धतीनं फटका गेलाय. अंपायर सिग्नल. 1 बाउन्स. सीमा पार. 4 रन्स. खूप चांगली फलंदाजी बघा. ऋषिकेशला वगळला ना तर बाकी फलंदाजांनी निराशा केली आहे मी म्हणेन या मॅचमध्ये, परंतु ऋषिकेशनं टोळेबाजी करत असताना आतापर्यंत 37 वैयक्तिक धावा कुठून काढल्या आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 60.
60-60. रिव्ह्यू बघा. बॉल कदाचित अंपायर्स रेषेवर पडलाय की चेक केलं जाईल इथे थोडा रिव्ह्यूच्या माध्यमातून. तसे आहेत ऑलिंडर्स परंतु शंका उपस्थित केली आहे इकडे. हॉलिंडर्स आहेत. ठीक आहे ओके. कारण पूर्वी प्रणय लाईव्ह नव्हतं तेव्हा हॉलिंडर बोलतील ते खरं. इकडे हॉलिंडरना विचारायचो आपण काय हे निर्णय. असंच चित्र आपल्याला थोडंसं पाहायला मिळालं परंतु योग्य डिसिजन आहे. 4 धावा आल्या आहेत. संघाची धावसंख्या 60-60. 60 धावा आल्यात. अजनबी ओवले विपक्ष शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा हा मॅच. आणि कोली बांधव बघा या टीममध्ये आपले कोली बांधव खेळत आहेत जे दर्याचे राजे म्हणून त्यांना म्हटलं जातं. बरोबर समुद्राच्या आतमध्ये मासेमारी हा त्यांचा व्यवसाय. शॉर्ट पिच बॉल हुक करण्याचा प्रयत्न केला होता ऋषिकेशनं परंतु हा क्षेत्ररक्षक जिकडे जातोय तिकडे बॉल जातोय. जय पाटील याचा खरं तर पाठलाग केलाय चेंडूने असं म्हणावं लागेल. तो डीप खरं तर लॉंग ऑफला होता तिथेही बॉल गेला. शॉर्ट कव्हर पॉईंटला आला तिथेही बॉल जात होता. आता थर्डमॅनला आलाय तिकडेही बॉल जातोय. पुन्हा एकदा जयकडे काय चाललंय बघा. जय पाटीलचा पिछा पकडलाय त्या चेंडूनं आणि बघा चांगलं क्षेत्ररक्षण करतोय जय. इथे कोणत्याही प्रकारची धाव मिळत नाही. धावसंख्या स्थिर. 1 धाव मिळाली मापेसावी. धावसंख्या धावफलकावर 62. 62. फुल्लर लेनचा बॉल प्रॉपर टायमिंग नाही आणि शुभमकडे जातोय हा. झेल टिपला जातोय झेल आणि ऋषिकेश या लॉंग इनिंगचा होतोय इथे. खेळीचा समाप्त अंत आणि धावसंख्या धावफलकावर 62 असताना 3 गडी बाद. बलव्याच्या खेळीचा विचार केला तर तब्बल 38 धावांवर बाद झालाय ऋषिकेश पाटील. व्हेरी वेल परफॉर्मन्स. चांगली इनिंग साकारली आपल्या संघासाठी. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये मनोज दाफोलकर येतोय तर षटकातले आता 3 चेंडू शिल्लक. षटकातले चेंडू शिल्लक 2 आणि आता इथे मात्र हा चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. शेवटच्या लास्ट ओव्हरमध्ये पहा इथे चांगली गोलंदाजी स्लॉग ओव्हरची गोलंदाजी होत असताना दिनेश पाटीलचं आपण कौतुक करूया. धावसंख्या धावफलकावर 1 ने वाढली जाऊन पोहोचते 63 या आकड्यावर. 63 रन्स आजच्या दिवसातला उच्चांक. आजच्या दिवसातल्या सर्वाधिक धावसंख्या मात्र गुणतालिकेवर लागतात. हा चेंडू हवेत केलाय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. खूप मोठा मी म्हणेन ते असेल. प्रयत्न खूप चांगले होते परंतु एका टप्प्यानं गेला चेंडू सीमा पार. चौकार. संख्या धावफलकावर अजनबी ओवळे संघाची 67 आणि 68 धावांचं आव्हान शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघासमोर ठेवलेलं आहे. त्यामुळं पुढील आव्हान कशा पद्धतीनं पार होईल हे भलाढ्य आव्हान हे मात्र आपण पाहत राहणार आहोत किंवा या आव्हानाला रोख लावण्याचं गोलंदाज कार्य करतील हे मात्र आपण पाहत राहणार आहोत. परंतु तत्पूर्वी व्यासपीठावर जे मान्यवर पाहुणे आहेत त्यांचा आदरातिथ्य सत्कार आणि सन्मान करणं हे आपलं भारतीय संस्कृतीतील परम कर्तव्य आणि ते कर्तव्य करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आमचे आयोजक समाधान वासकर आणि प्रशांत
तर सर्वप्रथम मी आमंत्रित करतो या स्पर्धेसाठी ज्यानं मालिकावीर बायसिकल दिले ते आदई गावचे निलुशेठ शेळके प्रसिद्ध गाडा मालक यांना मी निलुशेठ शेळकेंना आमंत्रित करतोय की आपल्या या सन्मानाचा स्वीकार करण्याकरता आपण या मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावा. बातान आणि पारगाव संघाचा संगणक अजूनही आला नाहीये. मॅच 4 षटकांची होईल, मग एक षटक कमी करण्यात येईल. तर आपण पाहू शकाल निलुशेठ शेळके, जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा सन्मान करूया मित्रांनो. मालिकावीर बायसिकल ज्यांनी पुरस्कृत केली आहे. मी विनंती करतो शुभम शेळके, प्रणीत शेळके, संतोष शेळके आणि वैष्णव वपे ऑल फ्रेंड्स ग्रुप सर्वांनाही विनंती करतो यावं आपण सर्वांनी या, कारण आपण उपस्थित या ठिकाणी राहून या स्पर्धेची शोभा वाढवलेली आहे. आज आपण पाहतोय सर्व मित्र परिवार केडी त्याबद्दल आपण पाहतोय शुभम शेळके, प्रणीत शेळके, संतोष शेळके, वैष्णव भोपी, आदई गाव आणि या खरं तर सर्वांना जेवढी बैलगाडा शर्यतीची आवड आहे तेवढी क्रिकेटची देखील आहे. आणि आज इथे उपस्थित आहेत त्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. केडी शुभम शेळके ज्यांना केडी म्हटलं जातं ते देखील इथे उपस्थित आहेत. प्रणीत शेळके, संतोष शेळके, वैष्णव भोपी सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. निलुशेठ शेळके या तुम्ही पण फोटोग्राफीसाठी मस्त आपल्या सर्व मित्रपरिवारांच्या मध्ये आपलं ही नक्कीच स्वागत. हा मित्रप्रेम आहे आणि आज तुम्ही कान्होबा स्पोर्ट्स कुंडेवाल या संघातील जे आमचे खेळाडू आहेत सर्व, मग जितू गायकवाड असेल, आमचे समाधान वास्कर, शुभम सर्व असतील, त्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा नक्कीच आज वाढलेली आहे. त्याबद्दल तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. तदनंतर मी पालेबुद्रुक गावचे सरपंच साहेब आदरणीय श्री दिलीप शेठ दशरथ वास्कर साहेबांना मी आमंत्रित करतोय. पालेश्वरी पालेबुद्रुक तुम्हाला माहीत असेल की या गावामध्ये देखील एक गाव एक टीम म्हणून या गावची ओळख आहे. ते पालेश्वरी पालेबुद्रुक आणि त्याच गावचे आदरणीय सन्माननीय दिलीप शेठ दशरथ वास्कर यांना आपण पाहतोय. तर सरपंच साहेबांचा इथे यथोचित मान सन्मान, कारण साहेब आम्ही तुमच्या गावामध्ये कॉमेंट्रीला आलेलो होतो एकदा. नक्कीच खूप चांगलं मैदानी आहे तुमच्या गावामध्ये आणि आज या गावाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं एक गाव एक टीम आणि नेहमीच चांगलं आयोजन असं आदरणीय दिलीप शेठ दशरथ वास्कर साहेबांचं इथे सरपंच साहेबांचं शुभ सन्मान झालेला आहे. धन्यवाद साहेब. तदनंतर श्री संदीपजी गोविंद म्हात्रे गावातील एक सामाजिक कार्यकर्ते, त्यांचाही इथे होत आहे सन्मान. संदीपजी म्हात्रे पालेबुद्रुक गावचे हे एक सामाजिक कार्यकर्ते, आपण यांचा सन्मान करीत आहोत. धन्यवाद साहेब, तुम्ही आलात. पुन्हा एकदा तुमचं मनापासून आभार. भातान आणि पारगाव संघाचे संगणक आपण यावं. लगेच टॉस केला जाईल. थांबा, यांना साहेबांना थांबा. निलू शेळके आपण यावं टॉस करण्याकरता. निलुशेठ शेळके यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मॅच असेल बिग फाईट, भातान विपक्ष पारगाव. टॉस केला जाईल, टॉस होईल एका बाजूला आणि लगेच मात्र मॅच देखील सुरुवात होईल. अजनबी ओवले विपक्ष ट्रॉम्बे. ओव्हर टू कॉमेंट्रॉक्स. रोशनजी सकपाल टॉस जिंकलाय भातान टीमने इकडे. यस रोशन. धन्यवाद रिव्हॉल. आपण आहात मित्रांनो आदर्श सरपंच उपसरपंच चषकामध्ये आणि मॅचमध्ये पाहाल सर्व उच्चांक गाठलेली ही धावसंख्या आहे. 68 धावांचा पाठलाग करायचा. अशामध्ये आघाडीचे 2 बॅट्समन शुभम पाटील आणि चेतन कोळी हे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीचा जर विचार केला आपण तर विशाल गायकवाड गोलंदाजी करतोय. 68 धावांचं मोठं डोंगर. प्रणय असं बघायला गेलं तर आजच्या दिवसातला उच्चांक असेल. काही धुवाधार फलंदाजी होत होती ओळे संघाची, अजनबी ओळे संघाची. आणि आता मात्र यावेळेला बॅटिंग करण्यासाठी आपण पाहाल शरद 11 ट्रॉम्बे कोलीवाडा या 2 संघांच्यावर जबाबदारी आलेली आहे.
या धावसंख्येला क्रॉस करण्याची वाईट बॉल, एक्स्ट्राची एक धावसंख्येनं मात्र टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला 2 धावा धावपळकावर पाहायला मिळतील. सुरुवात चांगली आहे, शांत आहे, संयमी आहे, परंतु एवढा शांत खेळ परवडणार नाही तो अर्थातच शरद 11 ट्रॉम्बे कोळीवाड्याला. कारण 68 धावांचं भलं मोठं डोंगर उभं केलं बॅटिंग करत असताना अजनबी ओळे संघानं. ओ द विकेटनं बॉलर मात्र तयार असेल. पुढचा बॉल उडवलाय, या बॉलला उंच उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीये आणि सरळ बॉल जाणार सीमारेषा पार, षटकार. सुरुवात हवी होती तशी सुरुवात मात्र करून देत आहे बॅट्समन. आपण चेतन कोळी याला पाहाल. ट्रॉम्बे कोळीवाड्याचा हा खेळाडू आहे आणि सातत्यानं एक चांगलं बॅटिंग परफॉर्मन्स देणं जर पाहिलं तर त्याची हॉबी आहे. त्या अनुषंगाने सुरुवात करून देत असताना हा खेळाडू मात्र सुरेख फलंदाजी करतोय. ह्या वेळेला मात्र कट केलं, हुक केलं, थर्ड मॅन सीमारेषेलगत बॉल जाणार, थांबणार नाहीये, शर्यत लागलेली, जिंकला चेंडू, 4 धावा. आहेत विनंती असेल यावं आपण. सन्माननीय संकेतजी ठाकूर जासे येऊन आहेत. आदर्श सरपंच व उपसरपंच चषकामध्ये सर आपलं मनापासून स्वागत आहे, मोस्ट वेलकम. आणि आयोजकांच्या वतीनं इथे आपल्याला आमंत्रित केलं जात आहे, यावं आपण. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिलात त्याबद्दल पुनश्च एकदा या आदर्श सरपंच उपसरपंच चषकामध्ये आपलं सहर्ष स्वागत. चौकारानं मात्र गती मिळाली. धावसंख्येला 12 धावा धावपळकावर होत आहेत. 68 धावांचा पाठलाग करायचं आव्हान मोठं आहे आणि त्या आव्हानाला पेलवण्यासारखी फलंदाजी सुद्धा बॅटिंग करत असताना चेतन कोळी याच्या बातमधून 10 धावा येताना पाहायला मिळत आहेत. अशी सुरुवात हवी आहे. ट्रॉम्बे कोळीवाडा खूप लांबून, अर्थातच आपल्या देशाची, महाराष्ट्राची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ज्या शहराची ओळख आहे त्या शहरी विभागातून हा संघ एक गाव आखडा ग्रामीण क्रिकेट खेळतो, मोठी गोष्ट आहे. ओव्हर द विकेटनं मात्र बॉलर तयार असेल. स्टेट डाऊन द ग्राउंड, या वेळेला मात्र लॉंगॉनला खेळा, प्रोटेक्शन आहे तिथे, सिंगल धाव कंप्लीट होणार आणि या एक धावेनं मात्र पुनश्च एक धावफलक पुढे सरकतोय. 13 धावा धावपळकावर. 1000 धावा, आय थिंक 1000 धावा पूर्ण झालेल्या आहेत 2 दिवसांमध्ये. जर क्रिकेटच्या टुर्नामेंट्समध्ये जर आपण पाहिल्यात, प्रणय म्हात्रे आम्हाला सांगतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. 1000 धावा कालपासून आजपर्यंत आपल्याला इथे पाहायला मिळाल्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे, उंच उडालाय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे धावणार, थांबणार नाहीये. बॉल सीमारेषा क्रॉस करत चौकाराला. प्रसंगावधान राखून गीतं वाजवली जातात डीजे मास्टरच्या माध्यमातून. ही ओळख आहे एक चांगल्या संगीतकाराची, एक चांगल्या ऑपरेटरची. आणि आपण इथे पाहू शकाल धावपळकावर जर विचार केला आपण तर 17 धावा अद्याप लगावल्या जात आहेत. अगदी दोन्ही फलंदाज शुभम पाटील असो ज्यांनी एक चौकार लगावून एक सिंगल धाव 5 धाव्यांच्या माध्यमावर स्वतःच्या इनिंगवर खेळतोय आणि दुसरीकडे चेतन कोळी 11 धावेवर खेळतोय. पहिलं षटक थोडंसं महागडं. यावेळेला मात्र फिरून खेळलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करणार, बॉल थांबणार नाहीये, सीमारेषा पार, चौकार. अनुप शेठ पाटील यांचं इथे आगमन झालंय आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व मित्र परिवार. मी विनंती करतो अनुप शेठ यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. आदरणीय संकेतजी ठाकूर, आदित्य पाटील आणि अनुपजी पाटील या तिन्ही
व्यक्तिमत्वांचं इथे आगमन होत आहे. मी विनंती करतोय दरवर्षीप्रमाणे बघा अनुप शेठ पाटील आवर्जून या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत असतात आणि यावर्षी देखील त्यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत अनुप शेठ पाटील यांचं. नवीन गोलंदाज आपल्याला आदेश मुंगाजी दुसऱ्या क्रमांकाची गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळेल. अर्थातच अजनबी ओळे संघाकडून अगदी शेजारील गाव आणि एक पाहुणा संघ आहे. अर्थातच शहरी विभागातून ट्रॉम्बे कोलीवाडा अर्थातच शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा हा संघ 2 हात करताना पाहायला मिळेल. यावेळेला नवीन गोलंदाज आदेश मुंगाजी गोलंदाजी करणार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 21 धावा. कोणत्याही प्रकारचं विकेट घेण्यामध्ये यश मिळालं नाही. सरळ बॅटने खेळलाय बिलकुल ब्लॅक स्क्रीनच्या समोर. प्रोटेक्शन आहे तिथे. जोपर्यंत फेकी होणार सिंगल धाव कंप्लीट केली जाते. सिंगल धावेनं मात्र टीमची टोटल पुढे मूव्ह होताना पाहायला मिळेल. 22 धावा 68 धावा आहेत. खूप मोठं आव्हान आहे 30 बॉलमध्ये. अगदी घातक फलंदाजी झालेली अजनबी ओळे संघाची. त्या अनुषंगाने मात्र सुरुवात करून देत आहेत हे 2 बॅट्समन. इनर एज लागली. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला असलेला खेळाडू मात्र सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. 1 धाव थांबू शकत नाहीये. टोटलमध्ये परिवर्तन होताना पाहायला मिळेल 23 धावा. दुसरं षटक कार्यरत आहे. 5 षटकांची मॅच आहे. पहिल्या सत्रातला हा सेकंड लास्ट मॅच. यानंतरची मॅच आपल्याला पारगाव SSC विरोधात श्रीदत्त भातान अशी मॅच पाहायला मिळेल. तगडी मॅच तीही आपल्याला पाहायला मिळेल. त्याही 2 संघांना आपण शुभेच्छा देऊयात. आत्ता त्यांचा टॉस झाला. त्यानंतर मात्र सेकंड इनिंगला सुरुवात झालेली आहे. ट्रॉम्बे कोलीवाडा विरोधात ओळे संघ. हा यावेळेला मात्र सुरेख बॉल शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न, परंतु खराब बॉल पुन्हा टाकावा लागेल. पाहुण्यांची मंदिआळी आपल्याला या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची ओळख आहे आदर्श सरपंच व उपसरपंच नावाची ही ओळख आहे. त्यामुळे बरेचसे मान्यवर या स्पर्धेला भेट देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलॉंग द कार्पेट ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. थोडा फंबल झाला. रनआउटचा चान्स सुद्धा होऊ शकला असता. बाल बचावला. नशिबाची साथ या दोन्ही फलंदाजाच्या बाजूनं. आघाडीचे दोन्ही फलंदाज अद्याप मैदानामध्ये साबूत. याच वेळेला आपण पाहू शकाल एक सुरेख मॅच चालू असताना काही शुभेच्छाही येत असतात आणि मोठमोठे मान्यवर या स्पर्धेला शुभेच्छा देत असतात. एक दर्जेदार स्पर्धा असली की कुठेतरी त्या स्पर्धेला पाहत असताना मोठमोठे राजकीय कार्यकर्त्यातले नेतृत्व असतील त्यांच्याकडून बऱ्याचशा शुभेच्छा येतात. त्यापैकी एक नाव जरूर या बॉल नंतर त्यांच्या शुभेच्छा आपण मॅचपर्यंत पोहोचू. सिंगल धाव कंप्लीट. टीमची टोटल धावसंख्या 27. कर्जत तालुका नाभिक समाजाच्या अध्यक्ष आहेत राकेश डगळे यांच्याकडून या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचंही आपण मनापासून आभार मानूयात. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 27 धावा धावपळकावर लगावली गेल्या. सेकंड ओव्हर प्रोग्रेसमध्ये आहेत. आदेश मुंगाजी उडवला. या बॉलला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनून राहिला. बॉल थांबणार नाहीये. आउट ऑफ द पार्क. नाईस 6. कारण मात्र धावसंख्येला खूप गती मिळती आहे. 33 धावा धावपळकावर पाहू शकाल. 33 धावा. दमदार सुरुवात. आरंभिक दोन्ही बॅट्समन मैदानामध्ये तग धरून आहेत. यावेळेला मात्र सेलिमिडॉनला असलेला खेळाडू कॉलिंग बरोबर झाले नाही. मध्ये जाऊन दोन्ही खेळाडू स्तब्ध थांबलेले. अशा वेळेला तू मैमे चाललेली, परंतु ऐन क्षणाला माघार घेतली नॉन स्ट्राईक यांच्या खेळाडूनं आणि मात्र धाव पूर्ण झाली नाही. हा 0 धावसंख्येवर बॉल संपतोय. 2 षटकं संपतायत. टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धावपळकावर धावा आहेत त्या मात्र 33 धावा आणि आता मात्र 18 बॉल असतील आणि जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. 2 षटकांमध्ये जर 33 धावा होत असतील रिवालजी तर मग 18 बॉलमध्ये 35 का नाही असा प्रश्न नक्कीच असेल टीम शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडाच्या बॅट्समनच्या मध्ये. आणि खास करून जर आपण प्रणय पाहिलं ना तर आघाडीचे दोन्ही बॅट्समन अजूनही मैदानामध्ये आहेत. आता त्यांची साजेदारी वाढत आहे. त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल ही निश्चित त्यांची हाय असेल. त्यामुळे कदाचित येणाऱ्या गोलंदाजावर आक्रमण चढवण्याची
ताकद मिडल ऑर्डरचे अजूनही चांगले चांगले फलंदाज बॅलन्स असतील ट्रॉम्बे कोलीवाडाचे, त्यामुळे मात्र आता प्रत्येक पाऊल अगदी सांभाळून टाकावं लागेल अजनबी ओळे संघाला. हर कदम फूक फूक पर कर डालना होगा क्योंकि वक्त बहुत इस वक्त ताकतवर चल रहा है ट्रॉम्बे कोलीवाडा के लिए. यावेळेला गोलंदाज मात्र तयार असेल, नव्यानं फिरून मारला, यावेळेला शॉट फाईन लेगला असलेला खेळाडू चुकी करणार नाही. पहिला विकेट डाऊन होताना इथून पाहायला मिळेल, पहिला विकेट इथून माघारी परतताना पाहायला मिळेल टीम शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडाचा. अशा बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतील 15 धावा करून हा पहिला विकेट माघारी परतताना पाहायला मिळेल. व्यासपीठावर बरेचसे मान्यवर बसलेले आहेत, त्या सगळ्यांचा आपण या चषकामध्ये मनापासून आभार मानूयात. ज्या मान्यवरांकडून आम्हाला मॅन ऑफ द सिरीजसाठी मोटर बाईकसुद्धा इथे देण्यात आलेली आहे, असे मान्यवरसुद्धा इथे उपस्थित आहेत. अर्थातच सह्याद्री ढाबा ग्रुप, आदई पनवेल, प्रसिद्ध गाडा मालक निलूशेठ शेळके यांचं हे आणि स्वतः त्यांचे मित्रपरिवार सुद्धा या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. ओवले ग्रुप ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य ऋषभ म्हात्रे यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. त्याचबरोबर कुमार म्हात्रे युवा कार्यकर्ते यांनाही विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. ग्रुप ग्रामपंचायत ओवले विद्यमान सदस्य ऋषभ म्हात्रे, महेशजी गवानकर, पोऱ्या नाईक, आपल्याला विनंती असेल की व्यासपीठावर यावं. 17-35 असं समीकरण आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार असेल, लो फुल टॉस बॉल होता, यावेळेला पॉईंट आणि कव्हरमध्ये तिथे क्षेत्ररक्षक उभा आहे, एक धाव थांबू शकत नाही आहे आणि या एक धावेनं मात्र थोडासा स्कोर कार्ड मूव्ह होतोय. 34 धावा धावपळकावर, 16 बॉल आणि आता 34 धावांची गरज आहे. थोडासा खेळ मंदावतोय कारण गोलंदाजीचा जर विचार केला आपण, सतीश म्हात्रे गोलंदाजी करतोय, 2 चेंडू अद्याप फेकले गेलेले आहेत, फक्त 1 धावा आणि 1 विकेट मिळवण्यामध्ये त्याला यश आलंय. थोडीशी गती मंदावली आहे आणि त्यामुळेच का होईना थोडासा सुकून आला असेल अर्थातच अजनबी ओळे संघाच्या खेम्यामध्ये. आउटसाइड ऑफसम, शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न आहे. ऑफिशियल अंपायर्स मला सांगतील हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. 1ची एक्स्ट्रा धाव, एक्स्ट्रा धावेनं पुन्हा एकदा स्कोरबोर्ड हलतोय. दोन्ही फलंदाजांमध्ये चर्चा, हौसला अफजाई होताना पाहायला मिळेल. ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला टीम शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा पाहायला मिळेल आणि रेड अँड ब्लॅक कॉम्बिनेशनमध्ये अजनबी ओळे संघ. स्टिकरवर लागला बॉल, ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे तिथे उभा, सिंगलपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. प्रयत्न चालू आहेत अजनबी ओळे संघाची सुद्धा, किंवा कारण त्यांना माहिती आहे खूप मेहनत केलेली आहे बॅट्समननं आणि त्या मेहनतीवर पाणी फेरायचं नाही आहे, त्यामुळे प्रत्येक बॉल अतिशय महत्त्वाचा असेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये धावसंख्या कशी रोखली जाईल यासाठी आतोनात प्रयत्न करताना ओळे संघ पाहायला मिळतोय. स्वीप चीट करण्याचा प्रयत्न होता, इथून मात्र प्रयत्न फसतोय. आणखीन एक निर्धाव बॉल परवडणार नाही. ट्रॉम्बे कोलीवाडा संघाला निर्धाव चेंडू परवडणार नाही कारण 58 धावांचा टार्गेट आहे. एवढा लांबचा 68 धावांचा टार्गेट आहे. एवढा लांबचा प्रवास करायचा असेल तर मात्र प्रत्येक बॉलवर आक्रमण करावं लागेल. मिस टायमिंग स्ट्रोक खेळा हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक बॉल खाली येणार. आणखीन एक विकेट डाऊन होताना यावेळेला पाहायला मिळेल टीम शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाड्याचा. आमचे खरं तर खंदे समर्थक आणि नेहमीच या आयोजनामध्ये ज्यांचा मोलाचं सहकार्य लाभतं त्या आदरणीय हसुराम वास्कर साहेबांचं इथे आगमन झालं आहे. त्यांना ही विनंती असेल हसुराम शेठ वास्कर आपण यावं आणि या व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. 13 बॉल आणि आता 32 धावांची गरज आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय हेमंत पाटील, 4थ्या क्रमांकावरचा हा खेळाडू ट्रॉम्बे कोलीवाडा संघाकडून. हेमंत पाटील 13 बॉल आणि आता 32 धावांची गरज आहे. अद्याप गोलंदाजी जर सतीश म्हात्रेची पाहिली, अफलातून प्रचंड कमालीची गोलंदाजी करतोय. सरळ बॅटनं उडवला या बॉलला, वाडिश लॉंगनचा क्षेत्र क्लिअर करणार, सीमारेषा पार षटकार.
षटकारानं मात्र आता थोडेसे धाबे दणाणले असतील. अर्थातच टीम अजनबी ओळे संघाचे 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे. 13.00ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये राखायच्या टीम शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाड्याला. रिक्वायर्ड रन आस्किंग रन रेट आपण पाहिलं 13.60च्या सरासरीनं धावतीये पुढे धावफलक आणि अर्थातच आता 13.00ची सरासरी राखावी लागेल. आणि ज्या अनुषंगाने हे दोन फलंदाज हेमंत पाटील याच्या बॅटमधून आलेला षटकार पाहिला वाटत नाही आहे ही धावसंख्या मोठी अवघड असेल ट्रॉम्बे संघाला. नक्कीच रोशन, खरं तर हेमंत पाटील जो फलंदाज आहे त्याला मार्शल म्हणून ओळखलं जातं या ट्रॉम्बे कोलीवाडामध्ये. एक हार्ड हिटर बॅट्समन आहे, अनुभवी आहे, त्यामुळं या मॅचमध्ये रंगतपणा वाढणार आहे. मिस टायमिंग स्ट्रोक शॉर्ट फाईन लेगला असलेला खेळाडू सुरेख क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. सिंगल धावेनं मात्र टीमच्या टोटलमध्ये होतंय परिवर्तन. धावसंख्या आहे 43 धावा. आता 11 बॉल असतील आणि 25 धावेंची गरज. मॅच मात्र वाटत होतं की कदाचित ही मॅच ओळे संघाच्या बाजूनं खूप काही झुकेल. खूप पारडं जड होतं ओळे संघाचं, परंतु तसं काही घडलं नाही. फाईट करताना ट्रॉम्बे कोलीवाडा संघ हलक्या हातानं डिफेन्स केलाय. यावेळेला हेमंतला स्ट्राईक देण्याचा पूर्णतः इशारा होता बॅट्समनचा. सिंगल रन कंप्लीट केली. सिंगल रननं मात्र टीमची टोटल मूव्ह होताना पुढे सरकताना 44 धावा. आता उर्वरित 10 बॉल असतील आणि 24 धावांची गरज असेल. 68 धावांचा मोठं आव्हान भेदलंय, अक्षरशः सुरुंग लावलंय धावसंख्येला. कारण बॅटिंग करत असताना ज्या ताकदीनं फलंदाजी अजनबी ओळे संघाची झाली तशीच काहीशी ताकद इथे मात्र प्रस्थापित करत असताना ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. स्टिकरवर लागलं. या बॉलला सरळ बॅटनं खेळलाय. प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल धाव कंप्लीट होणार. सिंगल 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 सिंगलनं थोडंसं समाधान व्यक्त केलं जात असेल गोलंदाजाकडून, समाधान व्यक्त केलं जात असेल अजनबी ओळे संघाच्या पाठीराख्यांकडून. कारण आता समीकरण सिंगलनं पुन्हा एकदा बदललंय. 9 बॉल आणि आता गरज असेल 23 धावांची. फ्रंट फुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. रनआउटचा चान्स नेम धरून हिट केलाय विकेटवर. त्यामुळे चुकी होणं शक्यच नव्हतं. खूप वेळ होता विकेट किपरकडे आणि अशा वेळेला मात्र तिसरा विकेट इथून माघारी परतताना पाहायला मिळेल टीम ट्रॉम्बे कोलीवाडाचा. शुभम पाटील आघाडीला आलेल्या बॅट्समन आहे. रिव्हॉल्वची आपण पाहत आहे ज्याच्या बॅटिंगमधून अद्याप 2 चौकार 1 षटकार ठोकला गेला आहे. मोठी इनिंग खेळण्यामध्ये त्याचाही हातगंड आहे. अशामध्ये 5व्या क्रमांकावर आलेला नवीन बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. टीम ट्रॉम्बे कोलीवाडा संघाकडून सुधीर कोळी हा बॅट्समन मैदानामध्ये दाखल होतोय. सुधीर कोळी 8 बॉल 23 धावा आहेत. अंतर वाढत चाललंय विजयापासून ट्रॉम्बे कोलीवाडा संघासाठी. कारण 8 बॉल आणि आता 23 धावांची गरज असताना कशा पद्धतीने बॅटिंग होतीये. आउटसाइड ऑफ सम यॉर्कर लाईनचा बॉल फेकण्याचा प्रयत्न मात्र अयशस्वी होतोय. गोलंदाज जर आपण पाहिला तर आदेश मुंगाजी गोलंदाजी करतोय. खराब बॉल फेकला जातोय. 1 धावसंख्या पुढे सरकतीये. टीमची टोटल धावसंख्येचा विचार केला आपण 46 धावा. बॅटनं ब्लॅक स्क्रीनच्या जवळ खेळलाय. ऑन साईडला तिथे खेळाडू उभा आहे. सिंगल धाव मिळणार. 47 धावांपर्यंत प्रवास करतोय. अर्थातच टीम आपण पाहिली शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा संघ. विरोधात एकीकडे आपण पाहिला अजनबी ओळे संघ. अगदी शेजारील संघ आहे. कुंडेवाहाळच्या अगदी शेजारील गाव आणि पाहुणा संघ एकमेकांच्या समोर उभा आहे. एज लागली. शॉर्ट थर्डमॅनला असलेला खेळाडू कोणती चुकी करत नाहीये, परंतु सिंगल रन थांबू शकत नाहीये. काही फरक पडणार नाहीये. रिव्हॉल्व आपण पाहिलं सिंगल धावेनं. कारण मग एका षटकामध्ये आता जवळजवळ 20 धावा काढायच्या आहेत त्या समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला.
डेफिनेटली रोशन कौतुक करावं लागेल त्या आदेश मुंगाजीचं. काय कमालीची गोलंदाजी. खरं तर ओलेकरांना जर त्याची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या आदेश मुंगाजीसाठी. जबरदस्त स्पेल. कारण काय कमालीची गोलंदाजी त्या षटकामध्ये. अवघ्या फक्त टोटल 2 षटक 18 धावा, म्हणजे या षटकामध्ये अवघ्या 7च धावा त्यानं खर्च केलाय. जबरदस्त. कमी अनुभव आहे रोशन. खरं तर आपण बघितलं नवोदित खेळाडू आहे चिंतामणी मुंगाजी यांचा सुपुत्र. खूप चांगली कामगिरी करतोय आदेश. नाईस बॉलिंग. तसं बघायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये 21 धावा आलत्या. अशा वेळेला गोलंदाजाचं मनोबल थोडंसं खच्ची होतं, खचतो गोलंदाज. परंतु तदनंतर गोलंदाजीसाठी आलेला आदेश मुंगाजी यांनी फक्त 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर अजून ताकद लावून अजून संघ कसा पुढे नेता येईल, त्यामुळे 4थ्या क्रमांकाची गोलंदाजी करत असताना आदेशनं फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या. शेवटचा गोलंदाज वापरला जाईल यावेळेला. बॉलिंग ट्रॅकवर असलेला गोलंदाज विनीत पाटील. पहिला बॉल खराब आणि या खराब बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर नेलाय. धावा येणार त्या मात्र 6. पहिलाच बॉल नो कॉल आहे आणि षटकार आलाय. हा एक मोठा बिग टर्न असेल, मोठा मुवमेंट असेल आणि इथून मात्र मॅच टर्निंग पॉइंट होऊ शकतो. अशी गरज होती का गोलंदाजाला? जो गोलंदाजी करतो या क्षणाला विनीत पाटील हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पहिल्या बॉलवर षटकार आला. नक्कीच रोशन. खरं तर शुभम पाटील यानं काय खेळी केली बघा. सुरुवातीला सलामीला हा फलंदाज शुभम पाटील आला त्यावेळेस मी म्हटलं होतं की शुभम पाटील खूप टचमध्ये आहे, इन फॉर्म खेळाडू आहे, गोलंदाज आणि फलंदाज. आणि त्या शुभमनं मात्र आता ऐनवेळी बीमरवर षटकार ठोकलाय. हो आणि अगदी काळानुरूप खेळ झालाय. गरज होती आता मोठ्या फटक्याची, कारण एक षटकामध्ये 20 धावांची गरज असताना आव्हान थोडं मोठं वाटत होतं. त्या मोठ्या आव्हानाला छोटं केलंय. आता 6 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. विनीतच्या पहिल्या बॉलवर मात्र कमालीचा यू टर्न केलाय टीम शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाड्यानं. 6 बॉल 13 धावांची गरज आहे. शुभम पाटील सारखा काळ उभा आहे मी म्हणेन ओळे संघासाठी, कारण षटकार ठोकून सलामीला आघाडीला आलेला हा फलंदाज आपल्या इनिंगमध्ये जवळजवळ अद्याप 2 षटकार आणि 2 चौकाराची खेळी करत असताना 11 बॉलला फेस करत असताना 26 धावांवर खेळतोय. सरळ बॅटनं यावेळेला खेळला, क्षेत्ररक्षक उभा असेल परंतु फ्री हिट आहे. हे दुर्दैव टीम अजनबी ओळे संघाचं. काही हरकत नाही, बॉलवर आली सिंगल रन, शुभम पाटील गेला नॉन स्ट्राईक एंडला, थोडासा आणखीन दिलासा आला असेल. आता इथून मात्र 5 बॉल आणि 12 धावांची गरज. 5 बॉल 12 धावा. मॅच मध्ये फार रंगत आहे आणि अशा मॅच बघायला मज्जा येते. सगळ्या आजच्या दिवसातल्या मॅच पाहिल्यात ना रिव्हॉल्वजी. शेवटच्या बॉल पर्यंत गेलाय, उंच उडवला. या बॉलला क्षेत्ररक्षक झेल खाली येणार. ओ चांगला प्रयत्न आहे क्षेत्ररक्षकाचा कसा. आणि मी म्हणेन या क्षेत्ररक्षकानं आपल्या संघासाठी 4 धावा निश्चित अडवल्यात. येस, अंपायर रिव्ह्यू माफ करा, बॅट्समन रिव्ह्यू आहे, चेक केला जाईल येथे षटकार आहे की नाही. कारण ट्रॉम्बे संघाच्या खेळाडूंना माहिती आहे हा महत्वाचा बॉल आहे. यावर षटकार असेल तर मॅच सहज खिशात आहे, जर षटकार नसेल तर मात्र स्ट्रगल करावं लागेल. इथून मात्र 2 धावा काढल्या गेल्यात, चेक केला. 1 धाव काढली गेल्याचं चेक केला जातोय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. स्क्रीनवर प्राप्ती लाईव्ह सगळे टेक्निशियन आणि तिसरे पंच चेक केलं जात आहे षटकार आहे की नाही. सेफ आहे. इथून मात्र सिंगल धाव चेक केला गेला आणि त्यानंतर आपल्याला इथून पाहायला मिळाली.
झाड म्हणजे तिथे जो झाड आहे त्याच्या कोणत्याही फांदीला किंवा कोणत्याही लिव्सला टच जरी केला तरी षटकार आहे, या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे. चला मॅचकडे वळूया. आता मात्र मॅच जबरदस्त रंगात येते. 4 बॉल आणि आता 11 धावांची गरज आहे. ओव्हर द विकेटनं बॉलर तयार असेल. यावेळेला मात्र ऑफसाईडला खेळला, क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे धावणार. दुसरी धाव धोका होऊ शकतो, रनआउटचा चान्स. अपील केली जाते, तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. नाट्यमय क्रिकेट इथून पाहायला मिळतोय. दडपण, प्रेशर, दडपण यामुळे चाललेला हा क्रिकेटचा थर्रार दोन संघांमध्ये. एकीकडे शरद पाटील ट्रॉम्बे कोलीवाडा तर दुसरीकडे अजनबी ओळे संघ. टीव्ही अंपायर आमच्या स्क्रीनवर चेक करतील रनआउटच्या स्वरूपात विकेट आहे की नाही. लगेच आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवली जाईल. फार महत्त्वाचा असेल हा विकेट, फार महत्त्वाची असेल ही रन. आणि यस, टीव्ही अंपायर कडून डिसिजन अनालिसिस आउट. विकेट आहे. इथून मात्र माघारी परतावं लागेल. बाबा बोल, तुला फोन करतो, 1 मिनिट मॅच चालू. विकेट गेली आणि या विकेटनं मात्र थोडेसे आणखीन धाबे दणाणले असतील अर्थातच ट्रॉम्बे कोलीवाड्याचे. कारण आता गरज असेल ती मात्र 3 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 10 धावांची. मॅचमध्ये मज्जा आली आहे कारण एक षटकार सुद्धा अडवला गेला. ट्रॉम्बे कोलीवाड्याच्या खेळाडूंकडनं आतोनात प्रयत्न केले गेले. अद्यापही मॅच आपण पाहू शकाल बॅलन्स आहे. 3 बॉल आणि आता 10 धावांची गरज. बॅटिंग साठी आपण नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. अमित 18 क्रमांकाची टी शर्ट परिधान केलेला हा खेळाडू मात्र इनॅट नंबर 6 वर मैदानामध्ये दाखल होतोय. 3 बॉल आणि आता 10 धावांची गरज असेल. सामना मात्र खूप रंगात येतोय. सगळ्या खेळाडूंच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह असेल या सामन्याचा निर्णय काय होणार. कारण फलंदाजीमध्ये जी ताकद प्रस्थापित केलेली अजनबी ओळे संघानं त्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरणार का फलंदाज ट्रॉम्बे कोलीवाड्याचे, की गोलंदाज निर्णायक क्षणाला जो गोलंदाज आहे विनीत पाटील तो आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाणार. या प्रतीक्षेमध्ये ही ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल. तमाम प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असताना ऑनलाईन जे प्रेक्षक असतील तेही आपल्या आता स्मार्ट मोबाईलवर टी व्हीवर लक्ष केंद्रित करून असतील की या मॅचचा नक्की रिझल्ट काय असेल. 3 बॉल 10 धावांची गरज. यावेळेला डाव्या हाताचा बॅट्समन स्ट्राईकला खेळतो अमित कोळी. विनीत पाटील तसं बघायला गेलं तर विनीत पाटील थोडीशी खराब गोलंदाजी सुद्धा त्याच्या माध्यमातून पहिल्याच बॉलवर 7 धावा आलेल्या. तोच विनीत पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार असेल. सरळ बॅटनं खेळला. या बॉलला सरळ फेकून दिलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार आणि षटकार. ऊन सावळीचा खेळ आपण पाहिलात. क्रिकेटमध्ये रंग बदलताना क्षणाक्षणाला क्रिकेट बदलताना आपण पाहिलं आणि त्याचं जिवंत उदाहरण आहे ऑल इंडियर्स. आपण बॉल आणायचं तिकडून MJ आपण तिथून बॉल आणायचा आहे. क्षणाक्षणाला बदलणारी मॅच आपण इथून पाहिलीत कारण आता 2 बॉल असेल आणि 4 धावांची गरज आहे. 2 बॉल 4 धावा. या षटकामध्ये तब्बल 2 षटकार आले. 20 धावा खूप काही होतं विनीत पाटील याच्या हातामध्ये, परंतु पहिल्या बॉलवर आलेल्या 7 धावा आणि या चौथ्या क्रमांकाच्या बॉलवर आलेल्या 6 धावा या मॅचसाठी खूप काही सांगून जातील. हॅलो. या दरम्यान आमचे उद्योगपती आदरणीय श्री अभिषेक वास्कर यांना ही विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. अभिषेक वास्कर यांचं इथे आगमन झालंय आणि तेवढाच चुरशीचा सामना रोशन सकपाल साहेब आपल्याला पाहायला मिळतोय. पोहत्याचं नव्हतं झालंय बघा. 6 बॉल आणि धावा गरज होत्या तब्बल 20.
परंतु इथे चित्र स्पष्ट झालंय. आता चित्र विचित्र झालंय समीकरण. येणारे 2 बॉल 4 धावा. अक्षरशः मी म्हणेन तुटून पडली आहेत फलंदाज. प्रत्येक बॉलवर आक्रमण, येणाऱ्या पहिल्याच बॉलवर आल्या आल्या आक्रमण केलंय अमित या बॅट्समननं. लो फुल टॉस बॉल, या वेळेला मात्र क्षेत्र निवडलं, सीमारेषेच्या बाहेर बॉल जाणार, थांबणार नाही. 2 बॉलला फिनिश केलं बॅट्समन अमित कोहलीनं. या मॅचला विजयाची मोहर लावली आणि अशा रीतीने शरद पाटील 11 ट्रॉम्बे कोलीवाडा हा संघ विजय प्रस्थापित करतोय. कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक टीम अजनबी ओळे.